दाजी काय म्हणला? अरे किती वेळ झाला यो. हा का म्हणला? हा मामा. अरे जानू कुठं दिसत नाही. तो आता दिसतोय वय. तिच्या गावची माही आहे. याला तर माही काय आहे. माही आहे वय. देश डोक्यावर आला बघा. त्या बकऱ्यासनी भूक लागली असेल. त्यासनी सोडायला नको होय रे. ते का मामा निघालाच की आता. मित्रांनो नमस्कार. ब्रह्मांड नाईक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, विठ्ठल ब्रदेवाच्या नावानं चांग भलं, अलसनाप्पांच्या नावानं चांग भलं, मुळेमरांच्या नावानं चांग भलं, महालिंगरायाच्या नावानं चांग भलं, मरगुबाईच्या नावानं चांग भलं, शेळ्यामांड्यांच्या नावानं चांग भलं, राजा घोड्याच्या नावानं चांग भलं, आई सत्यवाईंच्या नावानं चांग भलं. बोला 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 बाळूमामांच्या नावानं चांग भलं. मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर हे व्हिडिओ बघत आहात. बरेच दिवस झाला आपण हा आपला प्रवास सुरू आहे. पण ह्या प्रवासाची सुरुवात जी झाली ती बाळूमामा वेबसिरीजनं झाली. ब्रह्मांड नायक बाळूमामा वेबसिरीज या नावानं आम्ही एक वेबसिरीज केली होती आणि ती वेबसिरीज बरेचसे तुफान गाजली मित्रांनो ती वेबसिरीज आणि बऱ्याच लोकांना ती आवडली. वेगवेगळ्या ग्रामीण भागातील कलाकारांनी ह्यात काम केलं होतं आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका होती म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक बाळूमामांची भूमिका ती वठवली होती कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील बावेली या गावात राहणारे के राहुल कांबळे या कलाकारांना. आणि ते आता आपल्याबरोबर आहेत मित्रांनो. त्यांच्याकडून त्या भूमिकेविषयी त्यांनी साकारलेल्या भूमिकेविषयी त्यांचे अनुभव जाणून घेऊया. मित्रांनो खरंच मित्रांनो मी अगदी जवळून त्यांना अनुभवलेलं आहे. त्यांचा अभिनय अगदी जवळून बघितला आहे कारण मी या वेबसिरीजचं दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळे मी अगदी जवळून त्यांना बघितलं आहे. त्यांचा प्रवास कसा होता तो सगळा बघितला आहे. पण तुम्हाला मित्रांनो कायच अजून त्यांच्याविषयी माहीत नाही. म्हणूनच मला वाटलं की मामांची भूमिका आजपर्यंत तिघांनीच साकारली, चौघांनी साकारली. म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतपत लोक आहेत. त्यामध्ये सुमित पुसावळे असतील किंवा लहानग्याची भूमिका करणारे कलाकार असतील किंवा चित्रपटामध्ये भूमिका करणारे कलाकार असतील. त्यामध्येच आमच्या वेबसिरीजमध्ये जी भूमिका साकारली ती राहुल कांबळे यांनी साकारली, ज्यांना आम्ही के राहुल म्हणूनही ओळखतो. तर त्यांच्यासोबतच आपण आता चर्चा करूया त्या भूमिकेविषयी. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग. बाळूमामा वसंता भंडारा उत्सव आहे, भजनाला चल. मामा आलो असतो पण घरी बायको फार आजारी आहे. काय करू? तुझी बायको काय मरत नाही. मी आहे की. तिला काय बी होणार नाही बघ. तुला 5 पोरं होणार आहेत. तू भजनाला चल बघू. ठीक आहे मामा, तुम्ही म्हणताय तर येतो मी. चला जाऊया. नमस्कार राहुल. नमस्ते. खरंच आपला असं वार्तालाप कधी ह्याच्यापूर्वी व्हायला नाही. आता पहिल्यांदाच आपण पॉडकास्टच्या माध्यमातून भेटतोय. मला तुमच्या बालपणापासून सुरुवात करायची आहे. बालपण तुमचं कसं गेलं आणि बालपणापासून आता तुम्ही कलेच्या क्षेत्रात आहात. बालपणापासून तुम्ही कसे या कलाक्षेत्राकडे वळलात ते सांगा. सगळ्यात अगोदर तुमचं मला आभार मानायचं आहे तिथं. कारण ब्रह्मांड नायक बाळूमामा यांच्यावर वेबसिरीज बनवावी आणि त्या वेबसिरीजमध्ये राहुल मामांचा रोल करावा ही तुम्ही दिलेली संधी सगळ्यात मोठी होती. कारण मामांना जवळून अनुभवण्याची मला वेळ आली, योग आला आणि तो योग तुमच्यामुळं आला. त्यामुळं एकदा तुमचं त्याबद्दल आभार मानतो मी. धन्यवाद धन्यवाद. आता तुम्ही विचारलेला प्रश्न की बालपणापासून सांगा, तर जसं तुम्ही ओळख करून देताना सांगितलं की ग्रामीण भागात गगनबावडा तालुक्यातील बावेली हे ग्रामीण भागात येणारं गाव आहे. पण माझे आजोबा म्हणजे म्हणायला गेलं तर ग्रामीणातलं ग्रामीण म्हणायला पाहिजे. हां, ग्रामीणातलं ग्रामीण बरोबर. कारण गगनबावडा तालुका एकदम रुरल एरिया आहे आपला आणि त्या तालुक्यातलं अगदी खोरीत असणारं अगदी खिंडीत असणारं हे गाव बावेली. तर माझे आजोबा माझे वडील ही पूर्वी नाटक करणारी लोक होते. म्हणजे गावातनी नाटक सादर करायची. मग रामायण असेल, रावणवध असेल, लहुअंकुश असतील, तर त्यावेळी ते नाटक सादर करायचे. तर माझे आजोबा अत्यंत उत्तम चांगले दिग्दर्शक होते. आजोबांचं नाव काय? अनंत कांबळे गुरुजी म्हणून आजोबांचं नाव आहे. माझ्या वडिलांचं नाव दत्तात्रय महाराज. तर ते सुद्धा अत्यंत चांगले कलाकार होते. तर
ह्यांच्याकडून ते आलेले कुठेतरी गुण होते आणि लहानपणापासूनच अभ्यासात काही हुशार आहे असं अजिबात नव्हतं, पण कलागुण दिसत होते की म्हणजे मी एखादं चित्र काढायला लागलो तर ते चांगलं काढतोय ह्याची जाणीव होती, मला सुद्धा होती आणि घरच्यांना पण होती की मी चांगलं काढतोय असं वाटायचं. हळूहळू शाळेतून जसं मला शिकता येईल, जसं जसं माझी बुद्धिमत्ता चालेल तसं तसं मी पुढे शिकत गेलो, पण कलेच्या माध्यमात जरा जास्तच ओढ होती. तर आज बघायला गेलं तर अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून गगनबावडा तालुक्यात माझं नाव घेतलं जाते. मला एकूण 27 पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. पण ह्या सगळ्यापेक्षा वेगळे पण सांगायचं झालं तर ह्या मामांचा जो रोल केला त्याच्यात मिळालेलं समाधान हे सगळ्यात मोठं होतं. मामा विठ्ठलाचा दर्शन वगैरे बाहेर झाला. गाड्यानो आपण कोल्हापूरला आलोया तर अंबाबाईचं दर्शनच घेऊन जाऊया की. आता काय नको बाबा मामा, बऱ्याच बघूया. आता पहिला घराकडे जाऊया. अरे सुकाळीच्या देवाच्या दर्शनाला आल्यावर घराकडची काळजी विसरायची असते. पहिलं देवाचं दर्शन घडणं महत्वाचं आहे. मामा घर पण लय महत्वाचं आहे. मामा माझं घराकडचं लय महत्वाचं काम आहे आणि मी जाणारच. तुम्हाला घराकडे जायची लईच घाई आहे ना, तुम्ही जावा घराकडे. मी जातो देवीच्या दर्शनाला. आज मला बऱ्याचशा नावानं ओळखलं जातं, म्हणजे जसं की अभिनेता म्हणून तुम्ही नाव दिलेलं आहे मला, जसं टी सिरीजनं सुद्धा अभिनेता म्हणून तुमच्यामुळेच ते टी सिरीजनं सुद्धा अभिनेता एक नाव दिलं, तसं मला कोणी डॉक्टर म्हणतंय. डॉक्टर संमोहनाच्या माध्यमातून मला डॉक्टर म्हणणारी लोक आहेत. संमोहनाचं काय करतात? मी संमोहन उपचार केंद्र माझं चालू आहे. तर संमोहनात मी गेली 14 वर्षे काम करतोय. तर त्याच्यातून बरेचसे लोकांना उपचार देण्याचं काम होते आणि हे उपचार सुद्धा अशा माध्यमातून दिले जाते की ते शास्त्र मनाशी निगडीत आहे. मानसिक आणि शारीरिक असं दोन्ही अशा मनोशारीरिक रोग याच्यातून बरं करता येतात आणि मानसिकता सगळ्या प्रकारच्या घालवता येते त्याच्यातून. तर हे काम करत असताना डॉक्टर म्हणणारी लोक होती. काही जण चित्रकार म्हणतात तर काही जण पत्रकार म्हणतात. चित्रकार का म्हणतात? कारण मी चित्रकारितेत जवळपास आता 23 वर्ष झालीत की मी पेंटिंग आणि चित्रकारितेत काम करतोय. तर मग या निमित्तानं मला ते एक नाव पुढं लागलं माझ्या. त्यानंतर रांगोळीकार म्हणून सुद्धा नाव लागलं. लेखन बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी करत असतं, त्यामुळे लेखक म्हणून एक नाव लागलं. कवी, अशा वेगवेगळ्या प्रकारची नावं माझ्यासमोर लागलीत. पण त्यातलं सगळ्यात बेस्ट असणारं नाव जे तुमच्यामुळं मला मिळालं ते अभिनेता आहे. अभिनेता. मामा भैरू आलाय जी. अरे भैरू काय म्हणतोय आज? सरळ बोलू की. अरे देवाचं नाव हाय. ये भैरवनाथा आला. अरे ही उदबत्ती इकडे कशाला आणली? तिकडे डोंगरावर मसोबा आहे, तिकडे नेऊन लाव जा की. यापूर्वी राहुल आता तुम्ही ह्या वेब सिरीजमध्ये ब्रह्मांड नायक बाळूमामांची भूमिका साकारला. याच्या आधी कुठली आणि तुम्ही अभिनय कुठं केला होता? हो, ह्याच्या अगोदर म्हणजे मला आता तिथं सुद्धा एक 14 वर्ष झालेले आहेत अभिनय क्षेत्रात. तर तिथं मी अगोदर आर्टसाठी काम करत होतो. कारण मी आज जसं म्हटलं की तुम्हाला चित्रकारितेचं गुण आहेत माझ्याकडं, मी आर्टला चांगलं काम करू शकते, म्हणून मग त्या लाईनमध्ये जायचं ठरवलं आणि मग तिथं आर्टचं काम केलं. मग अनेक चित्रपट केले, आम्ही वेब सिरीज केल्या. त्यानंतर मग अभिनय करायची इच्छा होतीच पहिल्यापासून, पण तसं एक रोल मिळाला पाहिजे तसा तो मोठा कधी मिळाला नव्हता. तर छोटे मोठे काम केलेले आहेत आणि अनेक शॉर्ट फिल्म आलेले आहेत, चित्रपट आलेले आहेत. त्यानंतर अल्बम जो तुम्ही केलेला तो अल्बमच्या द्वारे सुद्धा आपण समोर आलेलो आहे. आता कोविडच्या काळात सुद्धा जनजागृतीसाठी कोल्हापूर जिल्ह्याने जो प्रसारित केलेला जो व्हिडिओ होता, ज्यावेळी मित्तल साहेब शिवो साहेब होते, तर त्यांनी सुद्धा तो व्हिडिओ जो जनजागृतीसाठी वापरला तो मीच लिहिला होता. त्याच्यात भूमिका सुद्धा माझी होती. तर असं समाज उपयोगी कामं याद्वारे करता आली तुम्हाला. ही भूमिका करताना तुम्हाला म्हणजे ज्यावेळी पहिल्यांदा आपलं ठरलं, आपण याच्या आधी शॉर्ट फिल्म बनवत होतो, बरोबर, फिल्म बनवत होतो. फिल्म बनवता किस्से भरपूर आहेत, माणसं शोधत होतो, सगळे झालं, सगळं बरोबर आहे. पण त्यानंतर ज्या वेळेला आपलं ठरलं की मामांची भूमिका, मामांची वेबसिरीज करायचं आहे आणि तुम्हाला मी बोलून दाखवलं की मामांची वेबसिरीज करायचं आहे. एक 4-5 दिवस आपलं चर्चा सुरू होती, बाळूमामांची वेबसिरीज करूया, बाळूमामांची वेबसिरीज करूया. तुम्ही घरी गेल्यानंतर
तुम्हाला काय वाटलं की आता मामांची भूमिका साकारायच्या म्हणजे ते आव्हान वाटलं का काय वाटलं, कसं वाटलं? 100% मला आव्हान वाटलं ते. बरं. पण त्यापेक्षा पण समाधानी हे वाटत होतं की सरांनी मला एक संधी दिल्या बरं. किंवा मामानी मला काहीतरी ही संधी दिली असं मला वाटत होतं की ही माझ्यापर्यंत काय येतं, तर ह्याच्या मागं एक बिंदू जोडावे असे जर म्हटलं तर मी ते बिंदू जोडतोय बऱ्याच वेळा. तर तुमच्या माध्यमातून ते माझ्यापर्यंत का आलं असेल, तर माझे वडील आध्यात्मिकच होते. तर ते जायचे हलसिद्धनाथ अप्पांच्याकडे, बरं. प्रत्येक आमोशाला जायचे. हां हां हां. आणि मग मामा आणि हलसिद्धनाथ अप्पांचा जो संबंध आहे तो सगळ्यांनाच माहिती आहे. तर मग पप्पा तिथं जायत होते. त्यानंतर मग तुम्ही माझ्याकडे येणे आणि मी मामांसाठी मला जे काय जमते ते तेवढं करून दाखवता येईल का, आणि किमान मामा मला अनुभवता येतील आणि मामांना तुम्ही मला जोडलं. आणि हे सगळं जो बिंदू आहे ते तुम्ही मला तिथं मामांचा तो रोल करण्यासाठी जो संधी दिली, त्यामुळे ते बिंदू जोडले गेलेत की का हे असं का झालं असेल. तर त्या मागे गेल्यानंतर असं कळतंय की आपल्या पूर्वजांनी सुद्धा चांगलं काहीतरी केलेलं असेल, माझ्याकडून सुद्धा काहीतरी चांगलं होत असेल, पूर्व पुण्य असल्यामुळंच ही गोष्ट करणे मला शक्य झालं. बरोबर. मला सांगा राहुल, तुम्ही आता मला तुम्हाला प्रेक्षकांना सगळ्यांना सांगायला आवडेल की राहुल तिथं गेल्यानंतर म्हणजे ज्या वेळेला मी शूटिंगला जायचो, राहुल तिकडनं बावेलीहून इकडे यायचे आणि तिथं गेल्यानंतर आम्ही ज्यावेळी करायचं शूट सुरू करायचं असायचं, स्वतः फेटा नेसणार, स्वतः धोतर नेसणार, स्वतः सगळे ड्रेपरी करणार, स्वतः मेकअप करणार आणि मेकअप पण कसा करणार, गाडीच्या आरशात बघून मेकअप करणार, हे सगळं स्वतः केलं. तुम्ही स्वतः राहुल म्हणजे एवढं सगळं म्हणजे धोतर नेसायचं कुठं शिकला, फेटा नेसायचं कुठं शिकला, मेकअप कुठं शिकला सगळं? आणि शिकलो काहीच नव्हतं, फक्त तिथं तशी वेळच होती. म्हणजे आम्ही मित्रांनो ज्यावेळी चालू केलं त्यावेळी सरांनी ही कल्पना सांगितली, मग आम्ही करायला सुरुवात केली. जसं सर म्हटलेत की अनेक कलाकार घेऊन आम्ही ही वेब सिरीज केली आणि सगळ्या कलाकारांनी अत्यंत सुंदर काम केलेलं आहे, एवढं अविस्मरणीय काम केलेलं आहे की ते आम्हाला सुद्धा विसरता येत नाही. इतकं अविस्मरणीय म्हणजे कसलेल्या अभिनेत्यासारखी सगळ्यांनी कामं केलेली होती. आणि हे करत असताना आमच्याकडं सगळी साधन सामुग्री असेल असं अजिबात नव्हतं. म्हणजे जे काय आहे ते वापरून आम्ही करत होतो. आणि जसं सरांनी सांगितलं की तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की मोटरसायकलच्या आरशात बघून आम्ही मेकअप करत होतो, तर मग आमचं बजेट किती असेल हे तुम्ही त्याच्यावरून अंदाज घेऊ शकता. आणि हे करत असताना मग ड्रेपरीसाठी एक माणूस बोलवायचं म्हटलं तर परत ते आर्थिक एक हे वाढणारी गोष्ट होती. मेकअप आर्टिस्ट बोलवायचं म्हटलं तर पुन्हा ती एक वेगळी गोष्ट होती. गमतीनं सांगायचं झालं तर आता ही मुलाखत सांगते तर मग क्लिअर सगळ्या गोष्टी गमतीशीर सांगाव्याशा वाटतात. तर तिथं मामांसारख्या वाटणाऱ्या मिशा चिकटवायच्या होत्या आणि त्या बऱ्याच वेळा मिशा आम्हाला जशा पाहिजे तशा मिळायच्या नाहीत, म्हणून कॅमेऱ्याचे अँगल बऱ्याच वेळा तुम्ही त्या तर ते खालूनच लावलेले आहेत, वर लावलेत तर ते दिसणार होतं. आणि हे सगळं त्याचं कारण एकमेव असं होतं की आमच्याकडे सगळी तांत्रिक गोष्टी बरोबर होत्या असं नाही, किंवा तशी लोक आमच्याकडे अवेलेबल नव्हती. आणि ते तरी सुद्धा इतकं सुंदर झालं होतं की अगदी प्रत्येक एपिसोड अगदी मिलियनमध्ये गेलेले एपिसोड आहेत. आणि हे 100% सगळ्यांना आवडत होतं आणि मामांचं कार्य होतं आणि ते 100% सगळ्यांच्या बरोबर चांगलंच जाणार होतं. राहुल, तुम्हाला आता तुम्ही म्हणताय काय माहिती आहे का, आता तुम्ही भेटल्यानंतर मला म्हणताय सर हे मोबाईलवर काय करताय, कॅमेरा घ्या, कॅमेरा घेतला की आपला एक स्टेटस दिसतो, बरोबर, चांगलं वाटतं कॅमेरा घेतला की. कॅमेरा आता कुठं पण गेला तर तिथं मोबाईल घेऊन जाण्यापेक्षा कॅमेरा घेऊन गेलं तर एक वेगळं आपली एक हे राहते, बरोबर. तर तुम्हाला वाटलं नाही काय मोबाईलवर सर शूट करायला मोबाईलवर करायल्यात आणि काय ह्यातनं होणार, कसं काय होणार, मोबाईलवर करायल्यात कसं व्हायचं, असं काय वाटलं नाही त्यावेळेला? अजिबात वाटलं नाही, कारण की तुम्ही करणार ते बेस्ट करणार. मग ते काही असू दे, म्हणजे समजा आता मी चित्रकार ह्या नात्यानं जर तुम्हाला सांगायचं झालं तर ब्रश बरेचसे नवीन दुकानात मिळतात. ते ब्रश जर दुसरा एखादा व्यक्ती घेऊन आला आणि ते म्हटलं की आता चित्र चांगलं येईल तर तसं होत नाही. ते तो चित्रकारच असायला लागते तर ते चांगलं होणार आहे. ब्रश कितीही जरा चांगला असला तर ते चित्रकाराच्या हातात पाहिजे. 100%. मला काय बी कळणं असं झालंय बघ, काय यांना सांगावं हे पण कळत नाही मला. बाळू चांगलं कर्तव्य कुठली ती काय काळजी करू नकोस तो. मी शरण आलो तुझ्या पाया बाळू मामा, मी शरण आलो तुझ्या पाया, शरण मी आलो तुझ्या पाया, शरण मी आलो तुझ्या पाया,
तुमच्या हातात होतं त्यामुळे ते सुंदरच होणार होते याच्यावर माझा विश्वास होता. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी होती की त्याच दरम्यान कलर्सला मामांची मालिका चालू झाली होती. दोन्ही एकाच वेळ चालू झाले. आपण ट्रस्टला बहुतेक एकाच वेळ भेटलो, टीव्ही चॅनल वाले पण एकाच वेळेने, आपण पण एकाच वेळी तिथे भेटलो होतो. ट्रस्टची मीटिंग आपली एकाच. आणि मग तिथं सुद्धा सुमित सरांनी अत्यंत सुंदर रोल साकारलेला आहे तो. पण लहान बाळूमामांचा जो रोल होता तो रोल चालू असताना इकडं मोठ्या बाळूमामांचा रोल लोकांना दिसत होता. आणि त्यावेळी लोकांनी आपल्याला जो काय प्रतिसाद दिलेला आहे तो खरंच चांगला होता. आणि ते तुमचं कौशल्य आहे, एका दिग्दर्शकाचं ते कौशल्य असते की ते किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीने लोकांना दाखवता येईल. आता लोकांना माहित नाही की ते आपण कशावर केले. हे आपण सांगितल्यानंतर कळते की हे मोबाईलवरती होतं, पण ते कुणाला माहित नाही की मोबाईलवर केलं होतं का काय केलं होतं. ते माहित नाही का तर त्यांना कळालेलंच नाही की हे कशावर केलं होतं. आता राहुल, तुम्हाला ह्या क्षेत्राचा अनुभव होता, तुम्हाला बराचसा म्हणजे फिल्म लाईन काय आहे, कॅमेरा कसा आहे, कॅमेऱ्याचं एक कॅमेऱ्याशी बोलणं, कॅमेऱ्याचा सेन्स तुम्हाला होता. बरोबर. पण जे आम्ही लोक घेत होतो, जे बाकीचे अभिनय, ते आम्ही काय करायचो, जायचो आणि प्रत्येक ठिकाणी गावात जो मिळेल त्याला घ्यायचो. तू येणार काय, चल एक शूटिंग करायला, असं घ्यायचो. त्यांना काय सेन्स नसायचा, काय नसायचं, पण आपलं मामांची कृपा म्हणायची की त्यांच्याकडनं चांगला अभिनय झाला. काय गमतीदार तुम्हाला त्यांच्यावर, असल्या नवीन लोकांच्यावर काम करताना काय वाटलं, कसं वाटलं, काय गमतीदार किस्से झाले, काय गमतीदार? पहिली गोष्ट गमतीदार हे सांगायची की सरांचं गाव आणि माझं गाव साधारण 80 ते 90 किलोमीटरचं अंतर तुमचं. होय, तुमचं 80-90 किलोमीटर. तर मी आमच्या गावातून तुमच्याकडे निघायला आणि तिथं जाऊन पोचायला, लोकेशनला पोचायला संध्याकाळी 4 वाजायचे. बरोबर आहे. आता 4 वाजता तिथं पोचल्यानंतर शूटिंग करायचं कधी, तर आता इकडे सूर्यास्त होणार आहे, मग इकडचा अँगल घ्यायचा, पण तो कुठला अँगल घ्यायचा, मग ते एवढ्या कमी वेळेत हे करायचं आहे. पण आता हे झालं, इथपर्यंत ठरलंय, तरी सुद्धा कलाकार फिक्स नाहीत अजून. मग ते कलाकार आपण आणायचे, मग ते कलाकार सर्वोत्तम करणार. आणि अगदी मोठ्या चित्रपटांत तुम्ही म्हटलं तसं मी बऱ्याचशा चित्रपटांच्या शूटिंगच्या दरम्यान बघितलेलं की 1-2-3 सीन करायचं म्हटलं तर अख्खा दिवस जातो. आणि आम्ही एक एपिसोड अगदी 3-4 तास म्हणजे लईच झालं, पण 1-2 तासात तो संपवायचो आणि परत मी 90 किलोमीटर घरी यायचो. त्यावेळेला मित्रांनो, राहुलच्या घरची परिस्थिती अशी होती की राहुलला थांबून चालत नव्हतं, इकडं घराकडे परत जावं लागायचं. आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला राहुल इकडं येऊन शूटिंग करून आणण्यापर्यंत घरी जात होता. आणि असं हे झाल्यामुळं शूटिंगला सुद्धा मर्यादा आल्या आणि काही गोष्टी आम्ही म्हणजे परत ही वेबसिरीज बंद पडली. पण आर्थिक ह्याच्यामुळं, आर्थिक सहाय्य नसल्यामुळं ही वेबसिरीज बंद पडली. पण चालू राहायला पाहिजे होती राहुल वेबसिरीज. 100% चालू राहायला पाहिजे. कारण सर का चालू राहायला पाहिजे, तर ते बघणाऱ्या लोकांचं जर आपण आकडा बघितला तर तो अधिक वाढणारा होता. लोकांना ते पाहिजे होतं, बघायचं होतं, पण आपण काही कारणास्तव ते मध्ये थांबलो. आता थांबलो, आपण सुरुवात केल्याने आपण थांबलो. ह्या एवढ्या प्रवासातला तुमचा सगळ्यात अविस्मरणीय प्रसंग कुठला? आता हे करत असताना मध्ये थांबलो आणि परत आजपर्यंत मला अनुभव असाच आहे की ज्या ठिकाणी जाईल तिथं मला हेच प्रश्न विचारला जातो की मामांचं परत वेब सिरीज कधी चालू होणार आहे. आणि त्या प्रत्येक वेळी मी सांगते की आता लगेचच चालू होणार आहे. तर हे सांगतोय कशामुळं हे पण मला कळत नाही. कदाचित मामा हे करून घेणार आहे म्हणून मी एवढा आत्मविश्वासपूर्वक प्रत्येकाला सांगतो की आम्हाला ते पुन्हा करायचं आहे आणि लवकर चालू होते आणि नवीन चांगल्या माध्यमात द्वारे आपण पुढे येऊ. दुसरी गोष्ट, आता आपण महाराष्ट्रभर पोहोचलेलो आहेच, तर ते आणखी चांगल्या प्रकारे पोहोचता येईल. महाराष्ट्रात आणि कन्नडमध्ये सुद्धा, कर्नाटकमध्ये सुद्धा पोहोचता येईल. मी काय म्हणतोय, आता हा तुमचा आत्ताचा अनुभव झाला, पण सुरुवात झाल्यापासून आपण जे शेवट झाला त्या एकंदर प्रोसेसमधला आपण शूटिंग जेवढं केलं, बरोबर, त्या प्रोसेसमध्ये सगळ्यात अविस्मरणीय अनुभव कुठला? त्यावेळेचे अनेक अनुभव आहेत सर. म्हणजे अनेक अनुभव असे आहेत की मी ज्यावेळी वेशभूषा करायचो मामांची, त्यावेळी मी स्वतःला कायमच विसरायचो. म्हणजे मला माहित असायचं की मी आत्ता शूटिंगसाठी आपण चाललोय, पण इथं समजा सीन झाला आणि आपल्याला जर पुढे जायचं आहे तर मामा मोटरसायकलवर बसणार नाही असं पण मला वाटायचं की मोटरसायकलवर कसं मामा जाते, मामा असे कुठल्या पण खुर्चीवर बसणार नाही. म्हणजे इतकं सगळं आपल्याला वाटायचं की हे मामा करणारच नाही, ते आपण कसं काय करू शकते. तर एका हॉटेलमध्ये मला वाटतं आमचं शूटिंग संपलं आणि त्या हॉटेलचे मालक त्यांच्या घराने सगळे घेऊन दर्शनासाठी आले होते मामांच्या. त्यावेळी 4 व्हीलर कृष्णा सरांची होती आणि त्या 4 व्हीलर मधनं आपण जात होतो.
तर मामांना कुठं थांबवायचा हा सुद्धा विचार करायला लागायचा. इतकं सुंदर ते दिवस बघायला मिळाले. आपण एक वेळा बघ्यात गेलो होतो, 6 नंबर बघ्यात गेलो होतो. तर तिथं संध्याकाळी आलेली लोक जी होती ती संध्याकाळी लोक आलेली सुद्धा मामांचं दर्शन घेऊन जायत होते. हे अनुभवण्यासारखं न विसरणारं अविस्मरणीय आहे. आणि मामा काय असतील ह्याचा अंदाज येतोय हे करत असताना. फक्त आपण काही क्षण जगत असतोय आणि त्यावेळी हे सर्वोच्च जे काय आहे सुख ते अनुभवता येते. आणि साक्षात मामा होते आणि मामांसाठी आपण हे करतो. हे अत्यंत कमी गोष्ट आहे, म्हणजे पूर्ण आम्ही सगळं दाखवू शकत नाही, पण किमान मामांची भूमिका करता येते हेच आपलं भाग्य आहे. चौल्या ये बाबा ये. हा बर चौल्या कसं काय आहे ना? बरं आहे ते बरंच म्हणायचं. काय रे काय झालं असा काय म्हणतो यार? राहुल मला सांगा, अनेक कसदार अभिनेते अनेक आहेत, त्यांनी अभिनय केलेला आहे. तुमचा अभिनय मी जवळून बघितलाय. म्हणजे अगदी वाटतंय की खरोखरच साक्षात मामा आहेत. मामा स्वतः तुमचे डायलॉग डिलिव्हरी जे आहे, जे संवाद फेकणं आहे, संवादातले चढ उतार आहेत, जे डोळ्यातून अभिनय आहे, देहबोलीतनं अभिनय मी बघितलाय अगदी जवळून. फार म्हणजे फार सुंदर. खरोखर ते मामा स्वतः आहेत असं वाटतंय. मला सांगा, अभिनय करताना आता मी बरेच जणांचे काही जणांचे अभिनय बघतोय, पण ते अभिनय असे अभिनय वाटत नाहीत. अभिनय करणं किती मोठं एक कौशल्य आहे. अभिनयाच्या बाबतीत तुमचा काय अभ्यास आहे? कसं असावं अभिनय करताना? नवीन लोकांनी कसं काय लक्षात ठेवावं? अभिनय करणे सगळ्यात महत्त्वाचं काय, तुमच्यात जी गोष्ट आहे तिथं दिखाऊपणा जास्त करून चालणार. दिखाऊपणा नसावा. हा नसायला पाहिजे. आता मामांचा रोल करत असताना हीच गोष्ट मला आधी चांगली काय झाली, तर मी ग्रामीण भागात राहत होतो आणि ग्रामीण शैलीत बोललं जाणारी जी भाषा होती ती मामांच्या रोलसाठी वापरता येत होती. हे एक तर मला इथं मी त्याच भागात असल्यामुळं मला ते अगदी सोपं झालं. पण ते सोपं होत असताना मामांचं इथं आपल्याला एक कॅरेक्टर साकार करायचं आहे, एक रोल प्ले करायचा, तर ते सगळा विचार करायला लागत होता की मामा बसायचे कसे, मामा दिसायचे कसे, मामा बोलायचे कसे, ह्या सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करून तुम्ही मामा म्हणून जगायला पाहिजे. तिथं तुम्ही वेगळं काय दाखवून चालणार नाही. तर त्या एकदा तुम्ही रोल देताय, त्या रोलमध्ये जगणं म्हणजेच अभिनय असं मला वाटतं. बरोबर. राहुल कसं आहे, तुम्ही आता म्हटला की त्या अभिनयात त्यांच्यात जाऊन जगायला पाहिजे. पण जसं अभिमन्यू चक्रव्यूह सोडून आत गेला तसं चक्रव्यूह फोडून बाहेर यायचं पण ज्ञान पाहिजे ना. आता तुम्ही एकदा त्या भूमिकेत शिरला, तुम्ही शूटिंग सुरू आहे, कॅमेरा हे केला, कॅमेरा झालं, सगळं शूट झालं, तुमचं शूट केल्यानंतर तुम्ही बाहेर कसं त्या अभिनयातनं त्या इमेजमधनं बाहेर कसं पडताय तुम्ही? आता मोठ्या मोठ्या आर्टिस्टची नावं आहेत, मोठ्या मोठ्या अभिनेते आहेत, त्यातनं बाहेर पडायचं अवघडच आहे. खरं असं ते बाहेर पडत नाहीत. तुम्ही कसं बाहेर पडताय? बाहेर पडता येत नाही हे प्रश्न अगदीच बरोबर आहे. कारण बाहेर पडण्यासारखा तो रोल साधा नसतो की आपल्याला एक छोटा मोठा पासिंग रोल असेल किंवा एक संवाद आहे निघून गेला, ती गोष्ट वेगळी. ही तर कॅरेक्टर रोल आहे आणि ह्या कॅरेक्टर रोलमध्ये तुम्हाला थांबायचं. आणि ते तुमचं तो हे संपल्यानंतर सुद्धा, म्हणजे ते शूटिंग संपल्यानंतर सुद्धा बऱ्याच दिवस तुम्ही त्याच रोलमध्ये राहताय किंवा तुमच्या बोलण्याचा टोन तसाच असतो. म्हणजे मला पण बऱ्याच जणांनी म्हटलेत की अरे तो असा कसा बोलतोस, म्हणजे हे कसं काय उंच आवाजात किंवा हे ग्रामीण भाषेचा टच कसा काय वाटायला लागलाय. तर ते राहते सर, सारखं एखादी गोष्ट केल्यानंतर ते राहते. त्यामुळं त्यातनं बाहेर येणं लगेच जमत नाही, पण कालांतराने ते होते. आणि ह्यात असे पण नाही की तुम्हाला लगेच दुसरी भूमिका मिळाली आहे, असं पण नाही. तीच भूमिका वारंवार कंटिन्यू तुमची चालू आहे. मला राहुल तुमच्या म्हणजे वडिलांच्या विषयी ऐकायला आवडेल. तुमचं वडिलांच्यावर खरंच आतोनात प्रेम होतं. वडिलांनी आपल्या वेबसिरीजमध्ये भूमिका केलेली आहे. वडिलांचं आणि तुमचं नातं किंवा वडिलांच्याकडून तुम्ही अभिनयाविषयी किंवा तुमच्या कलेविषयी काय घेतला? वडिलांच्या बद्दल सांगायचं झालं तर वडील आमचे जसं मी म्हणते तसं ते आध्यात्मिक होते. आध्यात्मिक नंतर झाले, पण त्याच्या अगोदर त्यांचे म्हणजे माझे आजोबा म्हणतो ते त्यांना सगळ्या गोष्टी शिकवल्या होत्या. म्हणजे त्यांना सुद्धा त्यांनी अष्टपैलू केलेलं होतं. म्हणजे मर्दानी खेळ असेल
किंवा शेतातली कामं असतील किंवा समाजकार्य करणे असेल, ह्या सगळ्या गोष्टी ते करत होते. आणि मग मी 3 नंबरचा, म्हणजे माझ्या अगोदर 2 बहिणी आणि मी 3 नंबर. तर माझा तो तसा लाड झालायच त्यांच्याकडून, तो चांगला लाड झाला अगदी. म्हणजे ते आता सध्या नाहीत, पण ते जोपर्यंत होते तोपर्यंत मला एखादी गोष्ट इकडची तिकडे करू द्यायची नाहीत. आणि त्यावेळी सुद्धा त्यांना वाटायचं की माझ्या पोरग्याला त्रास होईल. सकाळी मी जर कधी 10 वाजेपर्यंत झोपलो तर मला म्हणायचं, अरे माझा बाप आहे अजून झोपलाय, झोपू दे हा असं म्हणायचं. आणि काय म्हणायचं की माझा जीव असेपर्यंत मी माझ्या पोरग्याला काम अजिबात करू देणार नाही, इतकं लाड त्यांनी केलेले आहेत. पण कला म्हटलं तर मला त्या रक्तातून येतात की अनुवंशिकतेतून येतात म्हणतात. ते अगदी तंतोतंत ते माझ्या वडिलांच्याकडून माझ्यापर्यंत पोचलेलं आहे. कारण सगळ्या कला, ते कलागुण कौशल्य सगळं त्यांच्याकडे होतं आणि ते जसंच्या तसं माझ्याकडे ट्रान्सफर झालेलं आहे. आणि ते फक्त आणि फक्त पप्पांच्यामुळे. आणि ते अध्यात्मात होते, तर अध्यात्मात त्यांनी एकूण 43 वर्ष अध्यात्मात घालवलेले आहेत. त्यांच्या गुरूंचे ते पटशिष्य होते. कुठला संप्रदाय? त्यांचा नाथ संप्रदाय आहे. आणि त्यांचे गुरु आत्ता सुद्धा आहेत. पण त्यांनी त्यांना अधिकार दिला होता की तुम्ही अनुग्रह करू शकताय, तुम्ही बाकीच्या लोकांना सुद्धा अनुग्रह देऊ शकता. तर ते म्हटले माझे गुरु आहेत तोपर्यंत मी हे करणार नाही. आणि ते आम्हाला सोडून गेले, त्याला आत्ता 6वं वर्ष लागले. तर त्यावेळी त्यांनी 3 वर्ष ते अगोदर स्वतःचा जागा फिक्स केला होता समाधीसाठी. आणि त्यावेळी मला काही जाणवलं नाही की हे असं का म्हणतात. तर मी गमतीनं म्हटलं की त्यांना, ठीक आहे इथं मंदिर बांधतो मी. पण आपल्याला काही कळत नव्हतं ते 3 वर्ष अगोदर असं का म्हणतात. तर त्यांनी 3 वर्ष अगोदर स्वतःचा जागा फिक्स केला, तिथं समाधीसाठी ते जागा निवडला त्यांनी. आणि ज्यावेळी ते आम्हाला सोडून गेले त्यावेळी मार्गशीर्ष महिना होता. वडिलांना 43 वर्षे अध्यात्मात त्यांनी घालवलेले नाही. एवढं चांगलं घालवलेलं आहे त्यात की त्यांनी कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा आली नाही. फक्त भक्ती, देव आणि आपण एवढाच विषय होता. गावाची सेवा करत करत भक्ती करायची. आणि उत्तम शेतकरी होते. तर त्यांनी भक्तीचं सर्वोच्च ते जे काय म्हणतात त्या स्तरापर्यंत गेले होते. आणि त्यांच्या गुरुने त्यांना पटशिष्य होतेच आणि अधिकार पण दिला होता की तुम्ही अनुग्रह दुसऱ्यांना करू शकता. तरी सुद्धा त्यांचे गुरु जिवंत असल्यामुळे त्यांनी ते नाही केलं. शेवटपर्यंत त्यांनी केलंच नाही. आजही त्यांचे गुरु आत्ता सध्या आहेत आणि ते नाथपंथी आहेत. हा, तर मग त्यांनी स्वतःचा जागा स्वतःच फिक्स केला होता की समाधीसाठी 3 वर्ष अगोदर. त्यावेळी मला वाटलं की असं कसं म्हणतात. तरी सुद्धा मी म्हटलं की ठीक आहे इथं बांधूया मंदिर. मार्गशीर्ष महिन्यात ते अनुग्रह करतात, म्हणजे प्रत्येक मार्गशीर्ष आली श्रावणात, तर तो अत्यंत चांगला दिवस समजला जातात. तर त्यांनी ज्यावेळी आम्हाला सोडून गेले त्याला आता 6वं वर्ष चालू झाले. आणि तो मार्गशीर्ष महिन्याचा त्या दिवशी सोमवार होता. आणि पहाटे सकाळी स्वतः घड्याळ लावून स्वतः समाधी लावलेली आहे. आणि ही मी माझ्या समोर बघितली. त्या अगोदर मी थोडा नास्तिक होतो. म्हणजे देव ह्याच्याबद्दल मी कायम त्यांच्याबरोबर माझा वाद असायचा पप्पांच्या बरोबर. आणि पप्पा कायम म्हणायचे की तुला एक दिवस कळेल, तो आता जरी नाही मान्य केलं तर तुला एक दिवस कळणार. तू जरी शिकलेला असलास तुला वाटत असेल की मला लय कळते, तर तुला एक दिवस कळेल असं म्हटलेत. आणि ज्या दिवशी त्यांनी आम्हाला सोडून गेले त्यावेळी घड्याळ लावून आम्हाला सांगितले की आता एवढे वाजलेत. सकाळी पहाटे 5 वाजता त्यांनी अनुग्रह घ्यायच्या वेळेला मार्गशीर्ष महिन्यात समाधी घेतली. आणि समाधी घेतल्यानंतरचा पुढचा जो 2 तासाचा कालावधी होता तो अत्यंत नाट्यमय होता. आणि त्या नाट्यमय अनुभवातून त्यांनी दाखवलेल्या काही साक्षात्कारातून मला देव नाकारता येत नाही. एक शक्ती आहे हे नाकारता येत नाही. आणि हे मी तिथं अनुभवलं. तिथून पुढं पुन्हा मी नास्तिकाचा आस्तिक झालो, पण चिकित्सक आस्तिक झालो. तर हे सगळं अध्यात्माची ताकद आहे. आणि वडिलांनी बरंच काय दिलेलं आहे. आणि जाता जाता हे सुद्धा देऊन गेले. बरोबर. मला राहुल आणखीन एक म्हणजे तुमचा आपल्या या सगळ्या प्रवासातला एक मोठा अनुभव म्हटलं तर महालक्ष्मी मंदिराचा अनुभव. बरोबर. ज्या ठिकाणी तुम्हाला साक्षात मामा म्हणून सगळेजण पाया पडायला लागले, तो तुमच्या तोंडातून मला, तुमच्या वाणीतून मला ऐकायला पाहिजे. कारण मला हा अनुभव खरंच मित्रांनो मी सुद्धा अक्षरशः अचंबित झालो होतो, भारावून गेलो होतो. तो अनुभव तुमच्याकडून ऐकायचा. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिरात आपण एक एपिसोड करणार होतो. आणि मग त्या एपिसोडसाठी आम्हाला आतमध्ये कॅमेरे नेण्यासाठी परमिशन नव्हती. पण
मामांची सत्य घटना आम्हाला दाखवायची होती. त्या प्रत्येक गावात जाऊन आम्ही खऱ्या गोष्टी दाखवत होतो. त्यामुळे इथं सुद्धा खरी गोष्ट दाखवणे हाच उद्देश होता आमचा, बाकी दुसरा कोणताही उद्देश नव्हता. तर आम्ही आतमध्ये कॅमेरे सेट केले, हार्मोनियम आणि तबल्याच्या काय म्हणते बॅगमधून आपण आतमध्ये दिले. त्यामुळे कोणाला का दसऱ्याचे दिवस होते. मोबाईल नेला कॅमेरा म्हणजे काय मोबाईल नेला, हा म्हणजे हा बरोबर कॅमेरा म्हणजे मोबाईल नेले, पण आतमध्ये नेले. आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यावेळी दसऱ्याचे दिवस होते, भजन होत आहेत आणि भजनकरी आत जायचे बॅगा घेऊन. तर त्यातून पाठवल्यानंतर आम्ही वेशभूषेत आत गेल्यानंतर ना समोरून येणारी प्रत्येक व्यक्ती सुद्धा दर्शन घेत होते. इतकंच नाही तर तिथले पुजारी होते ते सुद्धा दर्शन घ्यायला लागले. त्यावेळी कळालं की आपण जे काही करतोय ते थोडंफार का होईना मामांच्या पर्यंत पोहोचतंय. आणि ह्याचं समाधान एवढं मोठं आहे की ते आज सुद्धा मी आश्चर्य करतोय. त्याच एपिसोडमध्ये आमच्या गावातले एक आमचे सामाजिक कार्यकर्ते संदीप मस्कर म्हणून, तर त्यांच्या मिसेस म्हणजे वहिनी त्या तिथं हार वगैरे घेत होत्या. तर त्यांना सुद्धा कळालं नाही की मी राहुल आहे ते. अरे बापरे, असे सगळेजण त्यावेळी ते दर्शन घेत होते. तुमचं रूपच काय वेगळा असायचं, म्हणजे डोक्यावर फेटा असायचा, विषा असायच्या, त्यानंतर गंज लावलेला असायचा, भांडा लावलेला असायचा, अंगात सदरा वेगळा असायचा, धोतर असायचं, खांद्यावर घोंगडे असायचे, हातात काटे असायचे, पायात पायताना असायचे. हे सगळं रूप वगैरे तर आत्ता राहुल बघतोय आणि ते त्या डेप्रेमध्ये बघायचं फार म्हणजे फार तफावत आहे. आणि विशेष म्हणजे काय राहुल, वेशभूषा जरी तशी असली आणि जर देहबोली जर तशी नसेल तर ते दिसणारच नाही ना. तुमची देहबोली सुद्धा तशी व्हायची. म्हणजे मामांच्या त्या वेशाला गेल्यानंतर तुम्ही मामांच्यासारखंच चालत होता, मामांच्यासारखाच तुमच्या ह्याच्यात चपळपणा असायचा. तसाच अगदी चांगलं मामांच्यासारखं चालताना सुद्धा, बोलताना, उठताना, बसताना संपूर्ण तुम्ही मामांच्यासारखं होत होता. डायलॉग डिलिव्हरीचं मम्मीच्या पहिल्या एपिसोडमध्ये आमची मम्मी तुमच्याकडे बघून रडली अक्षरशः. म्हणजे माझी मम्मी, मित्रांनो आमची मम्मी त्यामध्ये आईचा रोल करत होती आणि राहुल मामांच्या वेशात समोर होते. आणि खरंच तुमच्याकडे बघून खरोखर मामा आहेत असं वाटलं तिला. आणि अक्षरशः रडण्याचा अभिनय करायचा होता, पण खरोखर रडली. कारण का तिला नंतर मी विचारलं पण नंतर तू का खरोखर रडलीस, नंतर मला साक्षात पुढे मामा दिसत होते असं आईनं म्हटलं. म्हणजे खरंच किती तुमचं किती मोठं यश आहे, आपल्या दोघांचं किती मोठं यश आहे की असे लोकांना साक्षात ती मामा असल्यासारखे दिसतात. फक्त आपलं म्हणजे मला आत्ता एक म्हणजे आपलं वाईट वाटते मला की आपण हे सुरू ठेवलो नाही. पण सुरू जर ठेवलं असतं आणि जर एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर आपण जर नेलं असतं तर तुमचा अभिनय अजून जरा खुल्ला असता 100%. आणि सर मी केलं किंवा आपण केलं म्हणण्यापेक्षा मामाने करून घेतलं हेच आता इथं म्हणावं असं वाटतं. कारण आपण ते करू शकत नाही खरं आहे. ते करून घेतलं असं म्हणता येईल. आणि पुन्हा वडिलांच्याकडे जायचं झालं तर त्यांचं जो मामांची जी वेशभूषा आहे त्याच्यातला शर्ट वडिलांचा असायचा. मामांना लागणारी काठी वडील आमचे द्यायचे, आठवणीने द्यायची की ही काठी कशी वाटते बघ, ही नसली तर ही बघ कशी वाटते, ती त्यांनी सिलेक्ट करून द्यायची. दुसरी गोष्ट फेटे पण त्यांनी बऱ्याच वेळा दिलेले आहेत आणि धोतर सुद्धा एकदा त्यांनीच अवेलेबल करून दिलेला आहे. त्याच्या पुढे जाऊन घोंगड्या सुद्धा देण्याचा प्रयत्न करतो. तर मी म्हटलं माझ्या बॅगमध्ये बसणार नाही ते, तर हे ड्रेपरीसाठी सुद्धा मदत करणारे महाराज होते. बरोबर. मला वडिलांच्या विषयी तुम्ही सांगितला, ज्यावेळेला पहिल्यांदा तुम्ही भूमिका केला आणि पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही मोबाईलवर आला असणार तो एपिसोड, पहिला एपिसोड, त्यामुळे तुम्ही मामांच्या विषयात होता. पहिल्यांदा तुम्ही तुमच्या आईंना दाखवला असाल, वडिलांना दाखवला असेल, त्यावेळी तुमची काय रिएक्शन होती? काय आठवतंय काय आता? काय मी तसं काय पहिल्यांदा दाखवलं काय आठवत नाही? दाखवल्यावर मला आठवते सर, कारण त्याचं कारण असेल की वडील ह्या गोष्टीच्या बाबतीत अतिशय सकारात्मक होते माझ्या बाबतीत. कारण मी 8वीला असताना त्यांना पगार 200 रुपये होता आणि त्या 200 रुपयेच्या 200 रुपये माझ्याकडे दिलेले. आणि कोल्हापूरला अभ्यंकर सर वगैरे चित्रपट मध्ये क्षेत्रात होते, त्यावेळी 8वीच्या विद्यार्थ्याला पाठवलेलं त्यांना भेटायला उत्कर्ष कुरबेटे होते, त्यांच्या घरी मी आलोय आणि ते 200 रुपये महिन्याचा पगार जो त्यावेळी तो सगळा दिला. आणि तू तिथं चित्रपट क्षेत्रात जाशील किंवा तिथं चांगलं काहीतरी करशील म्हणून हे पैसे घेऊन जा. तर त्यावेळीपासून त्यानंतर ना आमचं एक मध्ये गाणं आलं होतं, त्या तुम्ही केलेलं जे गाणं होतं झेंडू, त्यावेळी तो खचोखच भरलेला जो हॉल होता शाहू स्मारक भवनाच्या तिथं, त्या खचोखच भरलेल्या हॉलमध्ये मला फक्त वडील दिसत होते. अरे बापरे, दुसरं कोणी दिसत नव्हतं. आणि मग मला 350 ते 400 लोक होते त्यावेळेला. आणि सगळी दिग्गज लोक वरती स्टेजवरती होते.
चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष होते, गीतकार होते, चित्रकार होते, सगळे चांगले होते. फक्त माझा फोकस होता कुठं, माझं लक्ष वडिलांच्याकडे होतं, कारण त्यांनी माझ्यात स्वप्न बघत होते. ते थोडं का होईना त्याच्या समोर दिसत होतं, म्हणून मी त्यांच्याकडे बघत होतो. आणि मग मामांचा ज्यावेळी आपण रोल केला, त्याचा पहिला एपिसोड आला. तो पहिला एपिसोड साहजिकच मी माझ्या आई वडिलांनी अगोदर दाखवला. म्हणजे झंडूपर्यंत हे मामांच्या एपिसोडचं काय नव्हतंच. बरोबर. पहिला एपिसोड आला म्हणजे अभिनय, झंडूमध्ये कसं गाणं होतं, बरोबर, गाणं, त्यामध्ये अभिनय समाजावर काय नव्हतं, पण हा पहिला एपिसोड आला. बरोबर. मग बघितलं, आई वडिलांना दाखवलं आणि त्यांना जे समाधान झालं होतं ते त्यांच्या चेहऱ्याकडे बघून कळत होतं की खरंच हे सगळी बघतात काय, असं मला विचारलं. म्हणजे आपल्या मोबाईलवर म्हणजे सगळीकडे जाते का हे आपल्याकडेच असते, म्हणलं हे सगळीकडे जाते आणि लोकांना आवडलं तर हे दुसऱ्यांना पण पाठवतात आणि याद्वारे माहिती पण मामांची सगळीकडे जाते. आणि आपण कसं करतो ह्याच्याबद्दल लोक व्यक्त होतात की तुम्ही चांगलं करता किंवा कसं करताय. बरोबर. तर ते एक समाधान त्यांना मिळालं आणि ते समाधान त्यांना मिळाले ह्याचं समाधान सुद्धा मला आहे. पुढं आणखीन वडिलांचं एक अपेक्षा होती की मी लेखक व्हावा. हा, म्हणजे मी लेखक असावा. मग मी लेखक आहे हे त्यांना थोडंफार माहिती होतं, कारण त्यावेळी लिहित होतो, ते होते त्यावेळी. पण लेखक व्हावं म्हणजे काय, पुस्तक यावं, पुस्तक, तुमचं स्वतःचं पुस्तक, लिहिलेलं पुस्तक आहे, पुस्तक यावं असं वाटतंय. तर आता या माध्यमातून मी तुम्हाला इथं सांगू इच्छिते की मी एक स्टोरी लिहायला लागलो, जी पुस्तक स्वरूपात पहिली स्टोरी माझी येईल आणि ती असेल वडिलांची, म्हणजे वडिलांचं जीवनक्रम त्यात घेतलेला असेल. अरे बापरे. आणि त्याचा लेखक मी असेल. ह्याचं दोघांना समाधान वाटलं. आता जरी वडील इथं नसले तरी त्यांना समाधान वाटेल की माझा मुलग्याचं लेखक म्हणून नाव लागलं, आणि मला समाधान वाटेल की माझ्या वडिलांना मी सगळ्यांसमोर आणलं. दोघांना समाधान वाटणारी एक गोष्ट करायची आणि ती निश्चितच मामा करून घेतील, वडील तेवढा आशीर्वाद देतीलच. ते केल्याशिवाय मी काही इथून जाणार नाही. खरंच शुभेच्छा तुम्हाला तुमच्या या, खरंच फार मोठी गोष्ट सांगितला तुम्ही. तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे ते पुस्तकं, म्हणजे कारण का एक तर तुमचं वडिलांची इच्छा, वडिलांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करणार, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की वडिलांचं स्वप्न पूर्ण करताना वडिलांनाच समोर सगळ्या जगासमोर मांडणार. तुमच्या या प्रोजेक्टला खरंच शुभेच्छा देतो मी. मग तुमचा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि सगळ्यांच्या समोर यावा. अभिनयाविषयी बोलायचं असलं, आता लेखक म्हणून तुमचं हे समजलंच मला. अभिनयाविषयी तुम्ही मार्गदर्शन आतापर्यंत चित्रपट क्षेत्रातल्या कोणाकोणाचं घेतलेलं आहे? अभिनय क्षेत्रात आता अरुण कदम असतील, त्यानंतरनं राजशेखर सर असतील, त्यानंतरनं कुशल बद्रिके असतील किंवा रोहित चव्हाण असेल, अशा अनेकांच्या बरोबर मी स्वतः काम केलेलं आहे. मी सगळ्यांचीच नाव आता इथं घेता येणार, आता अरुणदादा वगैरे होते तिथं. तर ह्या सगळ्यांच्या बरोबर काम करताना त्यांच्याकडे बघून हीच गोष्ट वाटत होती की कलाकार किती सभ्य असायला पाहिजे. सभ्य असला म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही किती व्यक्ती म्हणून चांगला आहे हे सगळ्यात महत्वाचं. तर तुम्ही कलाकार म्हणून ज्यावेळी घडत असता त्यावेळी तुमची जमिनीवर पाय पाहिजेत पहिली गोष्ट. अगदी. कारण तुम्ही जमिनीवर नाही राहिला तर तुम्ही कुणाचंच राहणार नाही. सगळ्यात पहिली गोष्ट. हे क्षेत्र असं आहे की इथं तुम्हाला एखाद्या वेळी संधी मिळेल पण परत कधीच मिळणार नाही. ते जर तुमच्या डोक्यात राहिलं की मी हिरो आहे तर तुम्ही समाजात सगळीकडे वावरताना ती एक स्टेटस ठेवून जगू शकत नाही. तुम्हाला ग्रामीण मातीशी जुळवून घ्यायला पाहिजे तुम्ही ग्रामीण भागात असलात तर, पण जमिनीवर पाय पाहिजे. मोठे मोठे हिरो आहेत राहुल, की म्हणजे त्यांना एका ठराविक स्टेजवर गेल्यानंतर म्हणजे ते एक डिसिप्लिन पाळायला पाहिजे. काय डिसिप्लिन? वेळेवर येणं किंवा एक जमिनीवर, तुम्ही आता म्हणताय तसं जमिनीवर राहणं, तर ते डिसिप्लिन पाळणं मोठ्या मोठ्या कलाकारांना जमलेलं नाही. तर ते गोष्ट खरोखर बरोबर आहे. पहिली गोष्ट काय, जमिनीवर राहणं. खरंच फार चांगली गोष्ट सांगितला तुम्ही. मला सांगा राहुल, आता वडिलांच्याकडून म्हणजे आजोबांच्याकडून वडिलांच्याकडून तुमच्याकडे हे कला, तुमच्या पुढच्या पिढीकडे कला कशी चालली आहे? आता पुढच्या पिढीकडे पण जाईलच असं वाटतंय, कारण मला आता 2 मुले आहेत. त्या मुली आता जिल्ह्यापर्यंत त्यांनी नाव केलेलं आहे. कशामध्ये? त्या वक्तृत्व शैली अत्यंत चांगलं आहे त्यांचं नृत्य चांगलं आहे. दुसरी गोष्ट, ती नाटक जर असतील शाळेचे तर त्याच्यात त्यांचा सहभाग असतोय आणि एकंदरीत कला या विषयात त्यांचा कायमच सहभाग असतोय. आणि नुसता सहभाग नसतोय तर तो तालुका अगदी जिल्ह्यापर्यंत त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे, चांगलं नाव केलेलं आहे. तर बऱ्याच वेळा त्या माझ्यामुळं असतील असं त्यांना वाटते, म्हणजे हे वडिलांचं गुण ह्यांच्यात आलेत असं बऱ्याच वेळा वाटते. पण आता अशी अवस्था आहे की
माझ्या मुलगीमुळे माझं नाव घ्यायला लागले. मी सोराचे वडील आलेत असं पण म्हणतात. तर त्या कला त्यांच्याकडे ट्रान्सफर झालेल्या आहेत. पुढचा असा राहुल प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे पुढचा असा प्रश्न विचारायचा आहे राहुल. आता तुम्ही सांगितला पुढच्या पिढीपर्यंत हे केले, तुम्ही आत्तापर्यंत हे सगळं म्हणजे अभिनय ग्रामीण भागात राहून केला आहे. आता ह्या भागात राहून करायचं म्हणजे एकतर ह्या भागात अभिनयाचे कामं एवढी मिळत नाहीत. सिटीच्या ठिकाणी कसं अभिनयाचे बरेचसे कामं असतात. हे अभिनय करताना आतापर्यंत अभिनय केला आहे, ह्यातनं अर्थार्जन पण व्हायला पाहिजे किंवा अर्थार्जन व्हायला पाहिजे. आता पुढच्या पिढीपर्यंत तुम्ही ते पोचवायला लागलं आहे. मग त्यांचं भविष्याचा विचार करताना इथं ग्रामीण भागात किती स्कोप आहे कलेला, आणि ग्रामीण भागात काम करताना तुम्हाला काय अडचण यायला, म्हणजे हे अभिनय आता अभिनय दृष्टीने फक्त वेबसिरीज नव्हे, ओव्हरऑल अभिनय करताना म्हणजे तुम्हाला कामं मिळाले का, तसे मिळाले नसले तर का मिळाले नाही, बरं मिळण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला कामं मिळण्यासाठी अभिनयाची आत्तापर्यंत. तुमचं जवळजवळ निम्म वर्ष गेलं, ह्यामध्ये 14-15 वर्ष गेलेत. ह्या दरम्यान काय काय अनुभव आले, कसे म्हणजे एक आव्हान वाटते काय ग्रामीण भाग म्हणजे? 100% आव्हान वाटते सर. कामं नाहीत असं अजिबात नाही, कारण मी जसं तुम्हाला म्हटलं तसं अगोदर आर्टला काम करत होतो. टेक्निशियन विभागात काय काम असतं ग्रामीण भागात सुद्धा नाही, तिकडं बाहेर जाऊन करावं लागतं. आता बाहेरची जर तिकडे शिफ्टिंग असेल तर आम्हालाच बोलवलं जाते की इथं शूटिंग आहे, तुम्ही इथं या. पण इकडे ज्यावेळी शहरात आम्ही येतोय, शहरात जायचं असते किंवा 1-2 महिन्याचं तिथं आपल्याला शेड्यूल आहे, 2 महिने आपल्याला तिथं राहायचं, तर मग त्यावेळी एक मोठा प्रश्न तयार होते की मग कुटुंबाचं काय. आणि तिथं असं नाही की आपल्याला तिथं ते संपल्यानंतर पैसे मिळणार आहेत. 15 दिवसांनी असतील, काही प्रोड्युसर तरी महिन्यात 2 महिन्यात पण पैसे मिळतात. तर मग घर कसं चालवायचं हा एक तारेवरची कसरत असते. इकडे एक तर आपल्याला कला आपली दाखवायची असते, पण कला दाखवत असताना पोट भरणार नाही. म्हणून ती जी कसरत आहे ती कसरत करत करत आपल्याला जगायला लागते. आणि मग पूर्ण वेळ इकडे देता येत नाही आणि पूर्ण वेळ घराकडे पण देता येत नाही, कारण ती ओढ पुन्हा राहते की मला हे करायचं आहे. आज पण अनेक मालिकेत तशी मागणी होते, तर तिथं जायचं म्हटल्यावर हाच विचार करायला लागते की मग हे कसं करायचं. मग एकतर आपण ग्रामीण भागात राहतोय, ग्रामीण भागातून परत शहरात यायचं म्हटलं तर ते एक मोठं अंतर आहे. दुसरी गोष्ट आता कुटुंबाची जबाबदारी आहे, आणि आता बऱ्यापैकी इच्छा थोडीशी कमी होत गेली असं पण वाटायला लागले की इच्छा कमी होत इच्छा कमी होत गेले. कारण हिथं आता भरपूर अशी स्पर्धा झाली, अभिनयाची इच्छा कमी होत गेली. अभिनयाची इच्छा कमी होत नाही, पण ते काम करण्याचा त्रास वाटायला लागलाय. कारण एवढ्या लांबून यायचं, परत तिथे ते काम करायचं आणि परत जायचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीचा थोडासा त्रास व्हायला लागलाय. म्हणजे ते त्रास वाचवायचा असेल तर एकतर शिफ्टिंग व्हायला पाहिजे आपली, तर ती गोष्ट शक्य आहे. आणि तिथं कामं मिळतीलच का हा एक मोठा पुन्हा प्रश्न आहे. म्हणजे कामं मिळत आहेत, आता मिळत आहेत तोपर्यंत मिळू शकतात, पण भविष्यात मिळतील का हा एक पुन्हा प्रश्नच आहे. बरोबर. मग आतापर्यंत वेब सिरीजमध्ये आणि दुसऱ्या कुठल्या काम केलं, शॉर्ट फिल्ममध्ये कुठल्या काम केलं तुम्ही ते सांगा. आम्ही शॉर्ट फिल्म 5-6 शॉर्ट फिल्म केले. त्यातल्या पैकी मी तुम्हाला जसं सांगितलं की ते कदाचित नावाची शॉर्ट फिल्म होती. त्यानंतर आम्ही शाळेवरती एक शॉर्ट फिल्म केलेले होते. त्यानंतरनं उमलती कळी कोमेज जपूल नावाची आम्ही आमच्या मित्रांनी तिथंच केली होती. त्यानंतर मनोज म्हणून आमच्या गावातले त्यांच्याबरोबर एक केली होती, ती अंधश्रद्धेवर भाष्य करणारी एक शॉर्ट फिल्म होती. त्याबरोबर तुम्ही आणि आपण केलेल्या सुद्धा शॉर्ट फिल्म आहेतच. आणि मग गाणी आणि चित्रपटाच्या माध्यमातून मग आर्टला काम करायला गेलं की तिथंच रोल करायचा. आता पण राहुल तुम्ही ग्रामीण भागात आहे, तर ह्या बागलेमध्ये उत्कृष्ट आता गगनबावडा तालुक्यात जर अभिनय म्हटलं तर तुमचं नाव घेतलं जातं. काय दुसरं कोण आहे? दुसरं कोणच नाही. अभिनय म्हटलं गगनबावडा अभिनय असं 2000+ केलं तर = उत्तर काय येतं, राहुल कांबळे के राहुल असं उत्तर येते. मग एवढं हे असताना तुम्हाला आजपर्यंत मालिकामध्ये किंवा चांगल्या पिक्चरमध्ये अजूनपर्यंत भूमिका मिळाली नाही, याचं काय वाटतं कारण तुम्हाला? भूमिका मिळालेल्या करता आल्या नाहीत, मला माझ्या परिस्थितीमुळं करता आल्या नाहीत. त्यानंतर वडील गेलेत आणि वडील गेल्यानंतर मग वरचं छतच गेल्यासारखं वाटायला लागलं सगळं. तर ते जोपर्यंत होतं तेव्हा मला जग जवळ वाटत होतं, ते निघून गेले आणि जग लई लांब लांब असं वाटायला लागलं. त्यामुळे आता रोल आले फेज जाईपर्यंत वेळ आणि रोल आता सध्या आलेत. आता सध्या पण आता कोल्हापूरमध्ये चालू आहेत TV वरच्या मालिका, तिथल्या सुद्धा ऑफर आलेल्या आहेत मला. तर त्या सुद्धा ऑफर मला स्वीकारता आल्या नाहीत, त्या कारणास्तव स्वीकारता आल्या नाहीत. पण काम करण्यासाठी भरपूर आहे, करायला पाहिजे, पण त्याचा एक अजून सुद्धा म्हणावं तेवढा जुळून आलेला योग नाही. मालिका, वेब सिरीज आणि चित्रपट
काय निवडाल ह्या तिन्हीपैकी तुमच्या समोर ठेवलं तर? आता अभिनय म्हणून सगळीकडे सेमच आहे, म्हणजे तिथं कमी जास्त मार्क कशालाच नसतील. पण तुम्हाला चित्रपट करण्याचा योग एक दिवस यावा असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असते, कलाकाराला वाटत, प्रत्येक कलाकाराला वाटत असते. तसं ते मलाही वाटते. पण अभिनय म्हणून तुम्ही प्रत्येक ठिकाणी बरोबरच असते आणि त्याला तेवढीच मार्क द्यायला पाहिजेत. म्हणजे चित्रपट पहिला चित्रपट म्हणण्यापेक्षा चित्रपट म्हणजे ते असावं म्हणून चित्रपट एक आपला असावा. ह्या क्रम लावा की ह्या अभिनय मालिका, वेब सिरीज आणि चित्रपट ह्यातलं पहिलं काय तुम्हाला तुमच्या आवडीचं? चित्रपट. 2 नंबर वेब सिरीज की मालिका? वेब सिरीज. 3 नंबर मालिका. राहुल, मला अनेक तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुमच्याविषयीचा एक किस्सा मला सांगायचा आहे की तुम्ही अभिनय करताना स्वतःचा सुद्धा अभिनय करायचा, पण बाहेरचे लोक जे आपल्यावर नवीन नवखे लोक यायचे त्यातल्या ते शहाजी महाराजांचे तुम्ही स्टाईल लई चांगले मारायचा, त्यांचा डायलॉग लई, दुसऱ्यांचा डायलॉग तुम्हाला पाठवायचे ते दुसऱ्यांचं सुद्धा तुम्ही म्हणजे कलाकार कसा असतो, अभिनेता कसा असतो बघा. आता समोर ते व्यक्ती बसलेली आहे, त्या व्यक्तीचे देहबोली कसे आहे, तो कसा बोलतोय, कसा चालतो, ह्याचं निरीक्षण सगळं करत असते. त्यामुळे ते आता मला ते एक कलाकार म्हणून कसा अभ्यास करायला पाहिजे किंवा अभिनेता म्हणून कसा अभ्यास करायला पाहिजे ह्या सगळ्या रोज जर अभिनय शिकायचा असेल आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये अभिनयाचा अभ्यास कसा करायला पाहिजे? आता ते चित्रकार ह्याच ह्याच्यात पुन्हा एकदा तुम्हाला नेऊन ते उदाहरण पटवून देतं की आपल्याला व्यंगचित्र करायचं असेल तर राऊत सर दिसत, पण राऊत सरांच्यातला व्यंग बघायचा तर मग त्यांच्यात वेगळे पण काय आहे तर वेगळे पण ते आपल्याला वेगळं वाटलं म्हणून आपण तिकडे फोकस केलेलं आहे. आणि म्हणून मग बऱ्याच जणांचं तसं हे करताय. मध्ये तरी आपण एकदा ते मी स्टोरीच लिहिली होती, मी हिरो कसा सावळ्यातला सुंदर मी, हे स्वतःवर सुद्धा वेग स्वतःच शोधणारा मी आहे, त्यामुळे मला दुसऱ्यांचं वेग शोधायला आवडते. सावळ्यातला सुंदर मी, आणि तो पण हिरो. सावळ्यातला सुंदर सावळा हिरो. त्यामुळं मग बऱ्याच जणांच्याकडे वेगळे पण काय असलं तर मग ते 100% क्लिक होते आणि ते करावंच वाटतं. ह्या अभिनयाच्या क्षेत्रात आता तुम्ही वडिलांचा सांगितला, आजोबांचा सांगितला, तुमच्या घरच्यांचा म्हणजे वहिनींचा कसा सपोर्ट मिळाला? आता ते सांगायचं झालं तर तसा सपोर्ट चांगलाच आहे, पण कुठल्याच बायकोला आपला नवरा लय ग्रेट किंवा काय वेगळा आहे असं वाटत नाही. जरी एखाद्या शास्त्रज्ञाला विचारलं तुझ्या बायकोला तर काय वाटते, तू हुशार आहेस का, तर ते म्हणेल माझी बायको म्हणते तू काय छान आहेस माहिती आहे मला. शास्त्रज्ञाला त्याची बायको म्हणते तू काय तुला कळते मला माहिती आहे, ते काय आहे ते मला माहित आहे. सेम मला पण लागू पडतं. ते काय आहे ते मला माहित आहे. ते मला पण लागू पडते. म्हणजे आता बऱ्याच वेळा ते पेपरमध्ये जर नाव आलं मी त्याला म्हणलं हे बघ माझं पेपरमध्ये नाही, असू दे ह्याच कामात जायचा संपला. अशी परिस्थिती आहे. ते तशीच आहे. मग ते पण सपोर्टेड आहे. तुम्हाला राहुल, आता भविष्यात काय तुमची स्वप्न आहेत? आतापर्यंतचा तुमचा प्रवास आपण जाणून घेतला, पण ह्याच्या पुढच्या भविष्यात तुम्ही काय म्हणजे स्वतःला कुठं बघू इच्छित आहे? 10 वर्षानंतर 20 वर्षात तुमच्या आयुष्याचे ध्येय काय आहेत अभिनयाच्या बाबतीत? अभिनयाच्या बाबतीत मला सर आता वाटतंय की आपल्याला चांगलं करायलाच पाहिजे, काहीतरी चांगलं करायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा हीच गोष्ट वाटते की अभिनयासाठी आपण जन्मलोय का काय. नवोदित कलाकारांना काय सांगायला आवडेल? नवोदित कलाकार घडायलाच पाहिजेत, कारण पुढचा काळ हे त्यांनीच हे सांभाळायचं आहे, अभिनय क्षेत्र त्यांना सांभाळायचं आहे. पण तिथं येणाऱ्यांनी खरे पण असेल तरच टिकू शकतात ती. म्हणजे इथं खरे पण गरजेचं आहे आणि ते खरे पण जे असणार आहेत तीच टिकतील. त्यामुळं अभिनयाची सेवा करायला पाहिजे, असे कलाकार पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे अभिनयाची सेवा. तुम्ही इथं आलात आणि आमच्या ह्या चॅनलवर आपल्या कुटुंबाला ओळख झाली तुमची. महत्त्वाचं म्हणजे काय, आतापर्यंत लोकांना माहीत नव्हतं की मामांची भूमिका कुणी साकारली आहे, ती त्या व्यक्तीची अशी प्रॉपर ओळख नव्हती. आणि ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुमची ओळख झाली. तुम्ही ह्या चॅनलवर आलात आणि अगदी दिलखुलास अशा गप्पा मारलात, सगळ्या प्रश्नांना अगदी चांगलं उत्तर दिलं. त्याबद्दल तुमचं धन्यवाद. जय बाबा. धन्यवाद. जय बाबा.